नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक भन्नाट आणि चविष्ट रेसिपी, जी तुमच्या जेवणाची चव अनेक पटींनी वाढवेल। होय, आज आपण बनवणार आहोत चटपटीत आचारी मिरची। पाव किलो इथं आपण हिरवी मिरची घेतलेली आहे। मिरची स्वच्छ धुतली आणि तिचे काप करून घेतलेले आहेत। पहा इथं अशा पद्धतीने जेव्हा आपण मिरचीचे काप करून घेतो तेव्हा पूर्णपणे मसाला मिरचीला लागला जातो आणि ही मिरची चवीला चटपटीत झणझणीत खूप छान होते। एक चमचा आपण याला मीठ लावून घ्यायचं, एक चमचा हळद लावायची आणि एका लिंबाच्या रसामध्ये ही मिरची छान आपल्याला 15 ते 20 मिनिटासाठी मुरवत ठेवायची आहे। आचारी मिरची ही फक्त चटणी किंवा लोणच्यासारखी नाही, तर ती जेवणाला वेगळीच लज्जत देणारी रेसिपी आहे। पोळी, भाकरी, पराठा, वरण भात किंवा अगदी खिचडीसोबतही ही मिरची अप्रतिम लागते। या रेसिपीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ती खूप कमी वेळात तयार होते आणि एकदा बनवली की अनेक दिवस टिकते। त्यामुळे रोज रोज वेगळं काहीतरी बनवायचं टेन्शन राहत नाही। तर हे पहा, आता ही संपूर्ण मसाल्यामध्ये ही मिरची आपल्याला एक 15 ते 20 मिनिटासाठी मुरवत ठेवायची आहे। जेवढी जास्तीत जास्त तुम्ही ही मिरची मुरवून घेणार तेवढी चवीला फार छान होते आणि सहज अगदी 1 ते 2 महिना ही मिरची बाहेर छान टिकते। फ्रीजमध्ये ठेवली तर वर्षभर 6 महिने टिकायला काहीच हरकत नाही, पण बाहेर ठेवली तर अगदी महिनाभरासाठी मिरची छान राहते। आता झाकून आपण एक 15 ते 20 मिनिटासाठी या मसाल्यांमध्ये मुरवत ठेवूया। एक 20 मिनिट झालेले आहेत। मी झाकण काढलं आणि पाहू शकत असाल मिरचीला छान असं पाणी सुटलेलं आहे। संपूर्ण आपण मीठ, हळद आणि लिंबाच्या रसामध्ये ही मिरची जेव्हा मुरवून घेतो तेव्हा तिची चव फार छान चटपटीत, खमंग, आंबट गोड लागते। आता इथं एक पळी तेल घेतलं। एक पळी तेलावरती आपल्याला एक 15 ते 20 लसूण पाकळ्या बारीक चिरून घ्यायच्या। ह्या लसूण पाकळ्या पूर्णपणे छान अशा सोनेरी कलरवरती परतून घ्यायच्या आहेत। आता याच्यामध्ये काही मसाले घालूया। धणे, जिरे आणि बडीशेप। 1 चमचा धणे, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा बडीशेप आपल्याला दरदरीत मिक्सरला कुटून घ्यायचा आहे। 1 चमचा मोहरीची डाळ घ्यायची आहे आणि या तेलामध्ये हा मसाला अगदी 1 मिनिटभरासाठी परतून घ्यायचा आहे। जास्ती करपून देऊ नका। लसूण पाकळ्या मात्र लालबुंद करून घ्या, कारण या मिरचीला लसूण पाकळ्यांची चव फार छान लागते। 2 ते 3 मिनिटासाठी ही मिरची आपल्याला छान परतून घ्यायची आहे। मिरचीला जेव्हा मसाल्यांचा मस्त खमंग स्पर्श मिळतो तेव्हा तिचा रंग, सुगंध आणि चव इतकी अप्रतिम होते की पाहता क्षणीच खाण्याची इच्छा होते। खास आचारी मसाल्यामुळे प्रत्येक मिरचीमध्ये एक वेगळीच चव भरलेली असते। जर तुम्हाला तिखट, आंबट आणि मसालेदार पदार्थ आवडत असतील तर ही रेसिपी नक्की तुमच्या मनात घर करेल। घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारी ही आचारी मिरची एकदा बनवली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल। 5 ते 6 मिनिटासाठी ही मिरची आपल्याला छान परतून घ्यायची आणि झाकण ठेवायचं। थोडा अगदी वाफ काढून घ्यायची। अगदी थोडंसं मी हिंग घालायला विसरले, हिंग घातलेलं आहे आणि हिंग घालून पुन्हा एकदा परतून घेते आणि झाकण ठेवून ह्या मिरचीला 5 ते 6 मिनिटासाठी आपल्याला वाफ काढून घ्यायची। वाफ काढल्याने मिरची मऊसर होते आणि खाण्यासाठी फार छान लागते। अशा पारंपरिक आणि चविष्ट रेसिपीज आपल्या स्वयंपाकघराची शान आहेत। कमी साहित्य आणि सोपी पद्धत यामुळे कोणालाही ही रेसिपी सहज जमू शकते। मला खात्री आहे की ही चटपटीत आचारी मिरची तुम्ही एकदा नक्की ट्राय कराल आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येकाला तिची चव आवडेल। सुंदर अशी चवीची, तोंडाला पाणी सुटणारी ही मिरची तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर आम्ही सातारकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तुमच्या प्रतिक्रिया आणि अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमचा प्रत्येक कमेंट आम्हाला नवीन आणि चविष्ट रेसिपीज घेऊन येण्यासाठी प्रेरणा देतो। सुंदर चवीची ही आचारी मिरची आपली तयार झाली आहे। एखाद्या छान अशा कंटेनरमध्ये भरून तुम्ही महिनाभर फ्रीजच्या बाहेर ठेवू शकता आणि वर्षभर फ्रीजमध्ये ठेवून हिचा स्वाद घेऊ शकता। पुन्हा भेटूया अशाच एका झणझणीत, स्वादिष्ट आणि पारंपरिक रेसिपीसोबत। तोपर्यंत आनंदी राहा, स्वस्थ राहा, स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेत राहा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी।